जाऊयात नवीन मॅच नवीन आवाज आशिष सरांचा आपण गोड आवाज ऐकूयात. राहुल पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. अनिलच्या बॅट मधून चौकार आलाय. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकलात श्रीकांतजी साबळे सरांचा आवाज, त्याचबरोबर राहुलजी राठोड सर हे देखील जोडले गेलेत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढे मॅचच्या दिशेने एका बाजूला मॅच आपल्याला पाहायला मिळते प्रतुष 11 आणि त्यांच्या विरुद्धमध्ये नवलाई स्पोर्ट्स. टॉस जिंकल्या प्रतुष 11 संघाने आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. मॅचच्या दिशेने वळूयात आणि जिथे आपण पाहायला गेलं तर हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळला आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धावफलकावरती नक्कीच ऍड होईल आणि टीमच्या धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. परत एक वेळा चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. अगदी सुरुवात चांगली केली आहे राहुलने आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून होते. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचंय थोडस. बघा अजून 4 मॅचेस बाकी आहेत. ही पकडून 5 आणि वेळ आपल्याकडे फक्त राहिला आहे तो म्हणजे 3 तास. 3 तासामध्ये आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे प्लीज स्पीडअप ठेवा. टीम मीटिंग घेऊ नका. मॅच लगेच सुरुवात करायची आहे. अंपायरला देखील विनंती. शरीराचा बेट घेणारा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी टर्न होतोय, स्पिंग होतोय. नक्कीच बोटाची जादू फिरवली जाते. परत एक वेळा या बॉलवरती सिंगल आली आहे.
उकरण्याचा प्रयत्न, हा बॉल लेग स्टिक सोडून जाणार, हा बॉल मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती नक्कीच ऍड होत असताना मात्र पाहायला मिळेल. बिग हिट केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. षटकार येतोय. 6 धावा. व्हॉट अ मॅच. काय फटका पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. म्हणजे डीमार्ट मध्ये जशी ऑफर असते ना, बाय वन गेट वन फ्री, तशा पद्धतीची ही ऑफर होती. नो बॉल त्याच्यावरती षटकार. डगआउट मध्ये बघा किती उत्साह आहे. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल होता. बॉल लॉंग स्टॉपला थांबणार नाहीये आणि हा नशिबाचा चौकार येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31. परत एक वेळा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल पाठीमागे चाललाय आणि आणखीन एक येतोय चौकार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग लाईन होते. अगदी धावांचा पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 to go. परत एक वेळा मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. यस, पंच शहानिशा करतात आणि त्यानंतर सांगतात की हा चौकार आहे. एकोणचाळीस धावसंख्या, 39. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 झाल्यात. लॉफ केलाय बॉलला, उंच पुरा गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे 2 धावा. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत. कॅचचा कॉल, विकेटचं पतन. बॅटर आउट. नवीन बॅटर हर्षद येत असताना मात्र पाहायला मिळतोय.
आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय. 4 धावा. पंचेचाळीस धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. परत एक वेळा चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. सिंगल येतंय. चांगला बॉल तिथे आणि इथे विकेटचं पतन. बॅटर आउट. हा बॉल डॉट बॉल आला आणि ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 46-46. नो बॉलचा इशारा अंपायरचा आणि आता बहुतेक फ्री हिट असेल. नक्कीच फ्री हिट पाहायला मिळेल. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फेकी देखील चांगली. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि ते रनआउट.
परत एक वेळा पाहूया पंच काही सांगतायत. येस, नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. कारण सातत्याने आपण पाहिलं तर येस अंपायर रिव्ह्यू हाईट साठी. येस अंपायर रिव्ह्यू चेक करा. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. एक्काव 51 झाल्यात भाऊ. 51 स्कोर पाहायला मिळतोय. 51. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय, प्रयत्न चांगला, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय सीमा रेषे पार. लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती. अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी लक्ष्मण पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 62 या धावसंख्येवरती. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे बघा. परत एक वेळा लागोपाठचा हा षटकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग होते मित्रा. नाही नाही इथे
यावेळेस आपण पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या 63, 64 धावांचं टार्गेट सेट केलंय विजयासाठी. एक मिनिट, स्कोर मध्ये थोडस करेक्शन आहे. एक 69 झाले, 70 टू विन असेल तुम्हाला. 69 झालेत, 70 धावांचं लक्ष असेल. येस सर. संदीप पाटील अध्यक्ष, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला टीम कांसा 11 त्याच्या विरोधामध्ये वीर मराठा. टॉस साठी यायचं कॅप्टन. विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य आहे. होईल नेक्स्ट मॅचचा टॉस. कांसा 11 आणि वीर मराठा याच्यामध्ये दोन टीम मध्ये मात्र टॉस होतोय. पाहूयात टॉस कोणाच्या बाजूने जातोय. छपाळ काटा कॉल द्यायचा आहे. स्विंग द टॉस. टॉस जिंकलाय वीर मराठा टीम. टॉस जिंकलाय. कांसा 11 टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय घेत. कांसा 11 नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. वळूया मॅचच्या दिशेने. 70 धावांचं लक्ष्याचा पाठला करायचा आहे. 70 धावांचा पाठला करायचा आहे. विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय.
अगदी 30 सर्कलचा फिल्डर वेगाने गेला बॉल पर्यंत. चांगली सुरुवात. लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने मात्र हे टार्गेट सेट केलं जाईल आणि कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळेल का हे मात्र बघायचं आहे. पुढचा बॉल. परत एक वेळा भरपूर बाहेर वाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. परत एक वेळा बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग असा षटकार येतोय. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय थर्ड मॅनला. बॉल पाठीमागे चाललाय. ते एक धाव मात्र नक्कीच येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. सत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल. लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल अगदी बाहेर वाईट बॉल. कट करण्याचा प्रयत्न. 9 सेकंड एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप नाहीये परंतु रन देखील घेतली गेली नाहीये. अर्ध्या क्रीज पर्यंत पोहोचले होते परंतु परत माघारी धाडलंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 14.
त्यावेळेस देखील आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मात्र रन घेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळा आपण पाहिलं तर या बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अकुटप्प्याचा बॉल होता दिशा देण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिल्या गेलं तर या बॉलवरती काहीच मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. युवराज जाधव गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघ मालक आहेत. चला मॅच स्पीडअप करा बघा वेळ घेऊ नका प्लीज. फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय परंतु ज्या वेळेस आपण पाहिलं या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय परंतु आपण पाहायला गेलं तर रन अगदी वेगाने कंप्लीट होते. विकेटचा पतन बॅटर आउट. मॅचच्या दिशेने जाऊया कारण ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. चांगला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करून देणारा हा बॉल मात्र पाहायला मिळतोय. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परत एक वेळा बकासूरच्या बॅट मधून षटकार. फटकेबाजी होते. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्षाचाच पाठला होतोय. याच फटकेची गरज आणि फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. तिथे एक धाव मात्र नक्कीच येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल 43. पूर्णपणे मॅच अगदी मॅचची हवा काढून टाकली आहे. 27 झालेत. 6 बॉल 43 अशक्य असं आव्हान. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. परत एक वेळा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. कॅच ड्रॉप झाली परंतु हरकत नाहीये. सिंगल येते. आता 5 बॉल 42 धावांची गरज. चला नेक्स्ट टीम कांसा 11. टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तयार राहायचंय आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. परंतु आता मॅच भरपूर लांब राहिली आहे मित्रा.
बैठक समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार पराभव मात्र षटकार येत आहेत. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि बनवायचे 36. हे 30 धावा. 3 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. 3 चेंडू 30. परंतु मध्ये जर एखाद दुसरा नकारात्मक चेंडू आला आणि त्याच्यावरती जर मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये कलाटणी निर्माण होऊ शकते. 3 बॉल 30. चला बॉलची पूर्तता करा. काही घडू शकतं. क्रिकेट आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. बॉल पाठीमागे चाललाय. कॅचचा कॉल. प्रयत्न चांगले केले गेले. रनआउट. चला शेवटचा बॉल आहे. चला मॅच लगेच स्पीडअप करा. चला शेवटचा बॉल आहे. बॉल अगदी लॉंग स्टॉपला चाललाय आणि पराभवाचं अंतर कमी करणार हा चौकार आला. चला नेक्स्ट मॅच. या मॅच मध्ये विजेता संघ राहिला नवलाई स्पोर्ट्स. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच